नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. काल रात्री झोपायला उशीर झाला, त्याच्यामुळे आज सकाळी लेट ब्लॉग चालू करतोय. शिवनचा नाश्ता चालू आहे. शिवांश काय डोसा हसतो काय? राघव काय करतो? कुठे जायचं शिवांश आज? तुला डिमार्ट शिवाय काय सुचत नाही मला माहित आहे. आज नाश्त्याला डोसा आहे, व्हाईट चटणी. कसले वाटत हे घरी बनवलंय ना का विकत आणलंय? घरी बनवलंय. घरचा पिठाचा डोसा बघा कसा बनतोय. दही डोसा, चटणी डोसा. येऊ करा गो बाहेर. बघून तर वाटते चांगलं बनलं. चटणी नाश्त्याचा टाइम झाला की इथं येऊन बसतो. डोसा चटणी खाणार का रागवतो? कधी पण खाणार का रागवतो? हो नाही, कधी बोलत नाही. तू खाणार का शिवांश? ये मग खावे. चल ये, चल इथं पटकन बस. नाश्ता करून घेतो, लय भूक लागली. पोट भरून नाश्ता झालाय. आता थोडंफार काम आहे घरी, ते पहिला करून घेतो. नंतर ब्लॉग बघा, टाइम भेटला तर सकाळी, नाही तर मग संध्याकाळी. ग्राउंडचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतीलच तर त्यानंतर डाएट पण लय महत्त्वाचं आहे. पण डाएटमध्ये हलकंसं ना एक ॲड ऑन करायसाठी ना आपण कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की डीमार्टमधून सगळे सीड्स घेऊन आलो, म्हणजे बिया. ते आम्ही डाएटमध्ये कसं ॲड करतो ना ते तुम्हाला आम्ही दाखवतो. हे काळे तीळ आहेत, हे पण हलके रोस्ट केलेत. हे जवस आहे आणि हे सनफ्लॉवर सीड आहे. हे पंकिन सीड आहे. फक्त यामध्ये जवस आणि काळे तीळ हलके भाजून घ्यायचे आणि हे बाकी सर्व चार आहेत ना, हे सर्व मिक्स करायचं आहे आणि रोज 1 ते 2 चमचे खायचं आहे. बाकी जास्त काय नाही. नंतर मी काय करेल, एक सेपरेट व्हिडिओ बनेल ह्याच्यासाठी की कोणत्या सीड्सचा उपयोग काय आहे आणि आपल्या बॉडीवरती त्याचा बेनिफिट कसं होतं आहे. एक सेपरेट व्हिडिओ बनवला तर ते जास्त डिटेलमध्ये समजेल तुम्हाला. आत्ता बनवायचं गेलं तर ते सगळं मिक्सअप होईल. त्यामुळे सेपरेट व्हिडिओमध्ये मी एकदम डिटेलमध्ये सांगेल. बघता बघता दुपार झाली आणि जेवणाची वेळ झाली. आम्हाला पण जायचं आहे. आणि घरी काय चाललंय बघा. आपला ब्लॉग बघत आहे कालचा शिवांश, तू बघितलाय ना सकाळी? हा बघितलं, अजून एकदा बघतोय ना. आई आपला ब्लॉग बघते. राघव तू पण आहे ना या ब्लॉग मध्ये? कालचा ब्लॉग जर बघितला नसेल तर नक्की बघा, खूप भारी झालाय. चला आता सगळेजण लागले कसे ब्लॉग बघ. अजून काय घेता अजून काय द्यायचं राहतो? राघव ए तुझा तुझा पिक्चर बघताय मी बघ. तुला फक्त शिवांश कुठून आवाज काढतोय? शिवांश कुठून आवाज काढतोय बघा. शिवांश बापू अलिबागला गेला होता, तर अलिबागवरून आज घेऊन आलाय आंबे, फणस. आंब्याचा तर आज रस होणार आहे आणि फणस एवढं सगळं खाल्ली. हा ए आता बस कर तू, चल. ए मला अरे युट्यूब वरची इज्जत ठेवती मध्ये ना, ये ना आपण खाऊ दोघं जण मिळून. भारी वाटतायत ना. आत्ताच कामावरून आलो आणि घरी बघतो तर काय क्लिशा, रस आणि पुरी. कोणी आणले आंबे? आपण आणले. कुठून? कुठे गेले तू पप्पा आणायला? अलिबागला. अलिबागवरून आणले? चांगलेत का? रस पुरी आज घरी आहे. रस पुरी जेवण कोण बनवतोय बघा आपण. बघा शिवांश, ए ए ए बस, रस पुरी खातोय. आई पुऱ्या बनवते आणि पुऱ्या तळायचं काम चालू आहे. जेवायला बसू काय? दहावीला पुन्हा कशाला? ठीक आहे, एक 5 जण त्यांनी बसूया. बिना वाटीच्या गोल पुऱ्या.
ऐसा आहे बनवतायच हा काय होते ठेवला का मी कुठे जोडून गामा घेऊन झालाय अच्छा हे अगोदरच्या तळलेल्या पुऱ्या बाबूचे तळे तू तळे शिवांश मला सोडून जेवतो हा ए तू रे हा खा 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 हा आता तुला बघ नंतर मी कसं करतो मला सोडून जेवतो ना ठीक आहे जेव 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 तू तर कधी विचारत नाही बस काय रस्त्यात बसू का ए अरे काका कसं झालंय तू बनवलंय आता फटाफट जेवण करूया त्याच्यानंतर आपल्याला बॉटल चॅलेंज घ्यायचे काय हा कसं झालं पप्पा कसं झालं पप्पानी पुऱ्या तळल्यात हा हा संपवतो सगळ्या आम्ही संपवा अजून घ्या लई बनवलेत राघव राघव खाऊ देत नाही मार तुला पण खायचा काकाचा ये बघा येडा आमच्या घरात छोटा येडा छोटा येडा शांतपणे जेवू दे आता डिस्टर्ब करू नको नसतं की जेवण झालंय आता एक चॅलेंज आहे बॉटल चॅलेंज बघा काय असतंय चल क्रिशा पहिला तुझा नंबर ही बॉटल आहे ह्याच्यापासून ना ही भिंत या भिंतीपासून म्हणजे या बॉटल पासून 3 स्टेप पाठीमागे यायचा आणि असं बेंड व्हायचा एका हातात बॉटल आणि उठायचं न हात लावता ठीक आहे आता आपण चॅलेंज स्टार्ट करूया क्रिशा चल पहिल्यापासून करता ए मार नको रे हा चल क्रिशा आणि 3 स्टेप पाडी घ्या मला नाही असं कसं नाही मला येत 1 2 3 हा चल डोकं लाव बोलला हा आऊट आता उठ 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 सरा हो ना हो अरे काय तुला आर्मी मध्ये जायचं ना हो सरा हो हारली हारलीस बाबू तसं नाही वरती तसं नाही जायचं चुकीचं आहे ते चल चिटिंग करते क्रिशा असं उठायचं डायरेक्ट ठीक आहे पहिल्यापासून कर चल पहिल्यापासून कर पहिल्यापासून बॉटल लागलं आता बापू करेल आता बापू करेल बापू चल 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 कसं असेल तुझा बॉटल उचल उचल सर्व आता सर तसं नाही चल डायरेक्ट डायरेक्ट उठायचं डायरेक्ट उठायचंय हे चिटिंग पाहिजे आता मला जमतंय का बघूया नीट बघ नंतर वर्षी चिटिंग केले कोणी हा थांबा माणसे त्याची दिवशी हा? बघायची. 1 हा 2 हा 3 हा हा? ओके हा यो या चला. हा किती सिंपल आहे फिटनेस लागतंय डॉक्टर सारखं नाही जिंकलो मी आता आईस्क्रीम मला तुझ्या बरोबर जय जिंकलं त्याला ना हे जे जिंकलं नाही जे जिंकलं त्याला भेटत असते हा जे जिंकलं त्याला नाही नाही मला खाऊ घालायची आईस्क्रीम काय राखो आपण जिंकलोय ना हा हा बघ आम्ही जिंकलोय ए ठमऱ्या जिंकलो की आम्ही ए अरे येतोय खरं पप्पा सारखा फिटनेस बोलतोय फिटनेस हा तू कर चल या किती नाही करायची हा? आता बघू येईल येते का 1 2 किती दोन करते एवढा पाय किती बरं द्या, बस काढून मला. ते बाई, तिलाच तर ते. हा?
नाही खरंच. तुला जमल, तू बायको आहे माझी, जमल तुला. चिटिंग केली तिचा हात बुडा होता असा. आता हात खाली ठेव दिला तुला काय बस. पण पहिला मी जिंकलोय. तर ह्याच्या आधी मी पहिला मी जिंकलोय. पहिला मी जिंकलोय. माझा व्हिडिओ रेकॉर्ड नाही पण पहिला मी जिंकलोय. मग पप्पा पार्टी देणार. मी मग जिंकलो होतो ना. हा मग बाप्पा पार्टी दे. त्याच्या पहिला क्रिसेट जिंकली होती ना. नाही मी हरले होते. किशनला जिंकली होती. रिकॉर्ड नाही हरले दिलं. रेकॉर्ड नाही केलं पण तू जिंकली होती. हरले होते. किती गरवणी सांगायला मी हारली होती. क्रिशा हेअर स्टायलिस्ट पप्पा एक नवीन हेअरस्टाईल बनवते. ही कोणची हेअरस्टाईल आहे? तेरे नाम 2 मध्ये बापूला रोल भेटेल. निर्जरा किती रे निर्जरा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.